हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये की नाही स्टेरिओ केमिस्ट्री बघत होतो. तर स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये आपण जसं पार्ट बघितलं की इज अँड नॉमेनक्लेचर काय असतं, सीस ट्रान्स काय असतं, स्टँडर्ड फॉर्म काय. पण त्याच्यामध्ये आपण काही शब्द यूज करतो म्हणजे इन्शुमर, इपिमर्स, ॲनोमर्स. आता मोस्ट ऑफ करून मला कमेंट होतं की नेमकं इनॅन्शुमर म्हणजे काय, डायस्टोमर म्हणजेच काय. तर आज आपण तो बेसिक पार्ट बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही. एकदम इझी पार्ट आहे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला लगेच लक्षात राहील. ठीक आहे. आता बघा नेमकं इनॅन्शुमर म्हणजेच काय. तर एखादा तुम्हाला कंपाऊंड आपण जसं हा कंपाऊंड घेतलेला आहे. ठीक आहे. या कंपाऊंडला आपण तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा जो ओळीची त्याची साईड बघायची. ठीक आहे. आता सिम्पल तुम्हाला एकच सांगणार मी. याची बघा मिरर इमेज तुम्हाला सेम दिसते की नाही, दिसते की नाही. हाच कंपाऊंडचा मिरर इमेज तुम्हाला सेम दिसते का? हो, दिसते तुम्हाला सेम. ओके. तुम्ही जर याची मिरर इमेज काढणार, हा ओएस फक्त तुमचं काय राईट हँड साईडला आहे आणि हा ओएस काय लेफ्ट हँड साईडला आहे. हे मिरर इमेज आहे, पण ते नॉन सुपर इम्पॉसिबल आहेत. म्हणजे त्याच्या जे प्रॉपर्टीज वगैरे असतील, जे काय असणार ते चेंजिंग तर असणार आहेत ना. नॉन सुपर इम्पॉसिबल असणार आहेत ते. त्यांची मिरर इमेज सेम असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला वन कायरल आयटम तुम्हाला रिक्वायर्ड आहे इनॅन्शुमरमध्ये. ठीक आहे. वन कायरल आयटम जो आहे तो रिक्वायर्ड आहे तुम्हाला. आणि जर यांची जर चेंजिंग असणार आहे, त्यांची जर जी पण डायरेक्शन ती जर चेंज असणार तर ऑब्वियसली त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज पण चेंज होती. बरोबर आहे की नाही. जर एखादा जर आर कॉन्फिगरेशन दाखवत असेल आणि एखादा एस कॉन्फिगरेशन, तर दोघी कंपाऊंड सेम पण असले पण त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहे, डिफरंट दाखवणार की नाही. आता सपोज एखादे ट्विन्स असणार आहे. ट्विन्समध्ये बघा दोघी पण सेम दिसतात, पण त्यांच्या दोघांच्या प्रॉपर्टीज कशा डिफरंट असणार आहेत. बरोबर की नाही. त्याच प्रकारे इथं पण काय असणार आहे, जसं तुमचा एकच कंपाऊंड असणार पण त्याचे जे असणार आहे दोघी पण असणारे मिरर इमेज जे असणार आहे तर सेम असणार आहे, बट ते नॉन सुपर इम्पॉसिबल. त्यालाच तुम्ही काय म्हणणार, इनॅन्शुमर म्हणणार. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतले आपण. फक्त इथं काय केलं आहे आपण, फक्त ओएची पोझिशन काय केली ॲज सच, बाकीचा जसा जसा कंपाऊंड ठेवला आहे ओएची पोझिशन चेंज आहे. फक्त इथला ओएस राईट आणि एका साईडला काय आहे लेफ्ट साईडला आहे. ठीक आहे. म्हणजे हेच काय आहे की हे नॉन सुपर इम्पॉसिबल आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की इनॅन्शुमरमध्ये की जे नॉन सुपर इम्पॉसिबल असतात, मिरर इमेज असतात आणि वन कायरल आयटम तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे आणि फिजिकल प्रॉपर्टीज काय असणार त्याच्याला डिफरंट असणार आहे. कळतं आहे. नेक्स्ट आहे तुमचा जस्ट एक्झाम्पल घेतलं आहे तर एक्झाम्पल नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. ज्या प्रकारे फक्त त्यांच्या काय असणार आहे साईड काय असणार तुमच्या फक्त त्या चेंज असणार आहे. ठीक आहे. एक बघा जस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही आता कशावरून तुम्ही सांगू शकतात की इनॅन्शुमर बघा हेच एक्झाम्पल दोघं पण सेम आहे, फक्त त्यांची काय झालेली आहे जी तुमच्याली जी डायरेक्शन आहे ती फक्त कंपाऊंडची काय झाली चेंज झाली. ठीक आहे. म्हणजे त्या कंपाऊंडची डायरेक्शन काय फक्त चेंज आहे. आता बघा फक्त काय केलं आहे तुम्ही, जो आता तुम्हाला माहिती आहे नंबरिंग आर एस वगैरे कॉन्फिगरेशन वगैरे बघितलं तुम्हाला इजेला ज्याचं पण प्रायोरिटी हाय असणार त्याला काय आपण फर्स्ट नंबर देणार आहे. बरोबर की नाही. हा बी आर आहे, नंतर सेकंडला C2H5, थर्ड आहे. म्हणजे हे बघा कशा प्रकारे 1 2 3 म्हणजे हे जस्ट आर कॉन्फिगरेशन आहे. आता फक्त इथं काय झालं पोझिशन चेंज झाली. व्ही आर येतं आहे, सेकंडचा ग्रुप येतं म्हणजे ही कशी झाली एस कॉन्फिगरेशन म्हणजे आर एस अपोजिट कॉन्फिगरेशन होतं आहे. आणि मिरर इमेज काय दाखवते तुम्हाला दाखवते. बरोबर की नाही. तुम्हाला मिरर इमेज दाखवते. यालाच काय म्हणतो इनॅन्शुमर म्हणतो आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हे नॉन सुपर इम्पॉसिबल असले पाहिजेत आणि मिरर इमेज दाखवते आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या कशा असणार आहे डिफरंट असणार आहे. ठीक आहे. आता डायस स्टोअर म्हणून त्याच्यामध्ये पण काय असणार तुमचं. आता बघा एकच कंपाऊंडाचे नंबर ऑफ त्याच्यामध्ये आपण काय केले स्ट्रक्चर काढलेत. आता फर्स्ट आणि सेकंडमध्ये तुम्हाला लक्षात द्यायचं आहे फक्त इथं काय मिरर इमेज सेम आहे. बघा BR आणि CL ह्या साईडला आहे आणि BR आणि CL ह्या साईडला आहे. ओके. त्याचेच नंबर ऑफ स्ट्रक्चर आपण इथं काढले, अल्टरनेट साईडला आपण केले. इथं पण काय केले अल्टरनेट साईडला केलेले आहेत. कळतं आहे. कन्फ्युजन होऊ नका. आता याच्यामध्ये पण काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, आता हे तुम्ही आता फर्स्ट आणि सेकंड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॉन सुपर इम्पोजिबल इमेज दिसते. हो दिसते. एक तर तुमच्याला मिरर इमेज दिसते. बरोबर की नाही. मिरर इमेज आणि तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे 2 कायरल आयटम काय रिक्वायर्ड आणि यांची प्रॉपर्टीज कशी असणार आहे डिफरंट प्रॉपर्टीज असणार आहे.
ठीक आहे. आता जो फर्स्ट आणि जो सेकंड कंपाऊंड आहे ते कसे दाखवत आहे, मिरर इमेज दाखवत आहेत, बरोबर की नाही. मिरर इमेज दाखवत आहे, पण ते काय नॉन सुपर इम्पोजिबल, म्हणजे ह्याला काय म्हणणार तुम्ही इनएन्शिबल म्हणणार आहे, कळतं. याला काय म्हणणार इनएन्शिबल. आणि फर्स्ट आणि जो थर्ड नंबरचा आहे बघा, BR आणि कसली ह्या प्रकारची त्यांच्यावाली काय झाली, जागा चेंज झाली, ठीक आहे. मग फर्स्ट आणि थर्डमध्ये तुम्ही जर कम्पॅरिझन करणार त्याच्यामध्ये काय होणार, हे नॉन मिरर इमेज दाखवतात का, दाखवत नाही. नॉन मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजिबल आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, डायस्टेरियमर म्हणणार. काय म्हणणार तुम्ही, डायस्टेरियमर म्हणणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, ते मिरर इमेज पण दाखवते आणि नॉन सुपर इम्पोजिबल असतं, कळतं आहे. यालाच तुम्ही काय फर्स्ट आणि थर्डमध्ये सांगते तुम्हाला दोघांमध्ये बघायला, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवतो आहे मग हा, की नॉन सुपर इम्पोजिबल दाखवतो आहे, नॉन मिरर इमेज दाखवतो आहे, ठीक आहे. यालाच तुम्ही काय म्हणता, डायस्टेरियमर म्हणतात, ओके. आणि तुमचा जो थर्ड आणि फोर्थ आहे, आता थर्ड आणि फोर्थमध्ये पण बघा यांची साईन काय झाली, चेंज झालेली, बरोबर. याच्यामध्ये पण सिमिलर तेच असणार आहे की नॉन सुपर इम्पोजिबल, नॉन मिरर इमेज हा काय दाखवा टू कार्बन आयडेंटिटी आणि त्यांची जी प्रॉपर्टीज असणार ते कशी असणार, डिफरंट असणार आहे, कळतं आहे. ह्या प्रकारे म्हणजे हे पण काय झालं तुमच्याला थर्ड आणि तुमचाला जो फोर्थ आहे तो पण काय झालेला आहे तुमच्याला इनएन्शिबल, बरोबर की नाही. आता नेक्स्ट आहे सेकंड आणि फोर्थ तुमचा काय झाला आहे, डायस्टेरियमर झाला आहे, ठीक आहे. सेकंड आणि फोर्थ, ओके. आता नेक्स्ट आहे तुमच्याला, आता कशामध्ये कन्फ्युजन करावी, थर्ड आणि फोर्थमध्ये करा. आता थर्ड आणि फोर्थमध्ये जर केलं तर BR CL हे नॉन तुमचं जे पण मिरर इमेज काय मिरर इमेज दाखवते आणि नॉन सुपर इम्पोजिबल, म्हणजे हेच काय झालं तुमच्या दोघं पण थर्ड आणि फोर्थ नंबरचं काय झालं तुमच्याला इनएन्शिबल झालं. तुम्ही आता मग अशी बघितलं ना, इनएन्शिबल म्हणजेच काय, याची मिरर इमेज दाखवेल पण तो नॉन सुपर इम्पोजिबल असणार, त्याला काय तुम्ही इनएन्शिबल म्हणतात. आणि डायस्टेरियममध्ये काय त्यांची नॉन सुपर इम्पोजिबल असणार आहे आणि नॉन मिरर इमेज असणार आहे, ओके. त्यालाच तुम्ही काय डायस्टेरियमर म्हणतात, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचा, ते फक्त इथं राईट डाऊन केलेलं आहे तुमची आली पोझिशन काय दाखवते त्यानुसार, ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा इपीमर्स. आता इपीमर्समध्ये काय होणार आहे की पेअर ऑफ डायस्टेरियमर दॅट डिफरंट ओनली इन द कन्फिगरेशन अबाउट द सिंगल कार्बन. याच्यामध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की जे डायस्टेरियम असतात, जे पेअर ऑफ द डायस्टेरियम असतात त्यांची फक्त कन्फिगरेशन अबाउट द कार्बन बँडची फक्त एक सिंगल बॉन्डची. ज्या एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवर तुम्हाला इझिली लक्षात येईल, ठीक आहे. आपण घेतला आहे डी ग्लॅक्टोज घेतला आहे, डी ग्लुकोज घेतला आहे, ठीक आहे. आता तुम्ही हे लक्षात नंतर ठेवा, डी ग्लुकोज आणि डी ग्लॅक्टोजमध्ये एक लक्षात ठेवणार आहे आपण, यांची बघा सगळं तुमचे सगळे जे कार्बन असणार आहे आणि यांची जी तुमची जी पण रचना बोलतो आपण सिंपल प्रकारे, त्याची जी सेटिंग केलेली आहे जी पण असणार आहे, ठीक आहे. जसं जे कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावर फक्त एकच कार्बनमध्ये काय असणार आहे, चेंज असणार आहे, बाकीच्या ॲसेट जसं तसं असणार आहे, ठीक आहे. आता बघा हा HOH कुठल्या साईडला आहे ते फक्त तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे. कार्बन 1 2 कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 4. आता कार्बन नंबर 4वर फक्त काय केलेलं आहे, तुमचा जो OH आहे तो कसा आहे, अल्टरनेट साईडला आहे, कळतं आहे. बाकीचे ॲसेट तुम्ही बघू शकता एकदम सिम्युलर, जे पण स्ट्रक्चर तुमचा सिम्युलर आहे, फक्त तुमचा एकच कार्बनवरचा जो कार्बन आहे कार्बन नंबर 4 त्याच्यावरची फक्त काय झालेली आहे, अल्टरनेट झाले, तुमच्याला जे ग्रुप आहेत ते काय झाले, अल्टरनेट झाले, ओके. म्हणजे तुम्ही याला सिम्पल प्रकारे काय म्हणू शकता, इपीमर्स म्हणू शकता, ठीक आहे. आता बघा ह्या दोघांमध्ये तुम्ही बघू शकता, एक तुम्ही डी ग्लॅक्टोज डी ग्लुकोज घेतला, आता डी मॅनोज पण घेऊन बघणार. तर आता बघा याच्यामध्ये पण ॲज सच बाकीचे स्ट्रक्चर ॲज सच याच्या सिम्युलर CH2OH HOH OH आणि इथं बघा इथं OH आणि इथं OHची काय झाली, फक्त पोझिशन चेंज झाली. फर्स्टमध्ये तुमच्या ह्या फर्स्ट कार्बनवरती तुमचं काय झालेलं आहे चेंजिंग झालेली आहे OHची पोझिशन. हेच तुमचं काय आहे, म्हणजे तुम्ही याला सिम्पल प्रकारे करू शकता की इपीमर्स म्हणू शकता, ठीक आहे. म्हणजेच काय, हा जो तुमचा डी ग्लुकोज आणि डी मॅनोज आहे ते काय दाखवणार तुमचे इपीमर्स, कारण की त्यांची काय दाखवणार तुमच्या नॉन सुपर इम्पोजिबल आणि मिरर इमेज दाखवत आहे, ठीक आहे. आणि जो डी ग्लॅक्टोज आणि डी ग्लुकोज आहे तो काय दाखवणार आहे, इपीमर्स दाखवणार आहे, बरोबर की मिरर इमेज दाखवते, ठीक आहे. कन्फ्युजन होऊ नका, कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही आहे. आता लास्ट आहे तुमचा ॲनोमर्स. आता ॲनोमर्स म्हणजेच काय की a pair of diastereomer that is the different only in the configuration around the carbon atom. This is carbon atom called the aromatic carbon atom. म्हणजे आता बघा तुमचे जे ॲनोमर असतात, फॉर एक्झाम्पल आपण घेतली ओपन चेन स्ट्रक्चर घेतलं, कशाचं, ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर ह्या प्रकारचं तुम्हाला माहिती आहे. ओपन चेन स्ट्रक्चर ह्या प्रकार जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा काय होईल, ही कंप्लीट काय होईल, लोन ऑफ द इलेक्ट्रॉन या कार्बनमध्ये अटॅक होतील, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तो काय होऊन जाईल, रिंगमध्ये. म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर दिसणार आहे. फायनली ह्या प्रकारे तुमचं जे स्ट्रक्चर असणार ते ह्या प्रकारे असणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमचं हे ओपन स्ट्रक्चर आहे, त्याच्या तुम्ही जेव्हा बघणार तर तुम्हाला
तुम्हाला क्लोज चेनमध्ये ह्या प्रकारे दिसणार. ठीक आहे. फक्त इथं काय झालं आहे, तुमच्या ह्या क्लोज चेनमध्ये तुमचं जे पोझिशन आहे, OHची पोझिशन काय झाली ती चेंज झालेली दिसते. काय झालेली दिसते? चेंज झालेली दिसते. म्हणजेच काय, हा तुमचा जो तुमचा हा OH आहे तो काय आता लेफ्ट साईडला आहे. म्हणजे लेफ्ट साईडला दिसतं म्हणून तुम्ही काय बीटा म्हणू शकता, बीटा डी ग्लुकोज म्हणू शकता क्लोज स्ट्रेचचा. आणि इथं ह्या साईडला राईट हँड साईडला आहे हा तुमचा OH ग्रुप आहे, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, अल्फा काय म्हणणार आहे तुम्ही, अल्फा ॲनोमर्स म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज म्हणणार असेल, अल्फा डी ग्लुकोज क्लोज चेन स्ट्रक्चर ह्या प्रकारे. आय थिंक इथपर्यंत कोणाला काय कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, चॅनलला तुम्ही जर नवीन असणार तर फ्रेंड तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा. काही इश्यू असेल तर कमेंट करा. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.